मंडळी नमस्कार. पार्थ बावस्कर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे नेहमी बोललं जातं त्याच्यापेक्षा वेगळं आज मला तुमच्याशी बोलायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राकडे किंवा ओव्हरऑल त्यांच्या आयुष्याकडे बघण्याची एक ठराविक दृष्टी आपल्याकडे आहे. म्हणजे दलितांच्या उद्धाराचं काम, संविधानाचे शिल्पकार आणि ह्या सगळ्या भूमिकांमधनं आपण बाबासाहेबांकडे बघतो. पण आज मला एका वेगळ्या भूमिकेतनं बाबासाहेब तुमच्या पुढे उलगडायचे आहेत, जे बाबासाहेब त्यांच्या अनुयायांनी खऱ्या अर्थानं जाणून घेतले पाहिजे. त्यांचे अनुयायी आपण सगळेच आहोत. म्हणजे केवळ एक दलित समाज, केवळ एका विशिष्ट धर्मातले लोक बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि त्यांनीच आंबेडकरांच्या जागर करावा असं मी म्हणणार नाही. त्याच्या पलीकडे जाऊन अशा गोष्टी बाबासाहेबांकडनं तुम्ही आम्ही अगदी प्रत्येक सामान्य माणसानी समजून घेतल्या पाहिजेत, मनात रुजवल्या पाहिजेत, अशा काही आहेत आणि त्या आज मला तुम्हाला सांगायच्या आहेत. बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर त्यांच्या संघर्षाची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. आज दुर्दैवानं ती संघर्ष भावना लोप पावत चाललेली आहे. अर्थात त्यांनी केलेला संघर्ष, त्या संघर्षाचं स्वरूप जे आहे, मला तुम्हाला सांगू दे, बहुतांश समाजाशी किंवा बहुतांश शत्रुपक्षाशी जो संघर्ष आहे त्याच्यापेक्षा फार मोठा संघर्ष बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात स्वतःशी केला. आणि म्हणून आज मला तुम्हाला बाबासाहेबांच्या त्यागाची गोष्ट सांगायची आहे. काय आयुष्य असतं बघा. रावजी आंबेडकरांच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलं 14वं अपत्य आहेत बाबासाहेब आंबेडकर. आणि हे 14वे अपत्य असून सुद्धा आपल्या वडिलांचा विद्याव्यासंग अत्यंत प्रामाणिकपणे पुढे आपल्यात जपण्याचं आणि वाढवण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. कोणाला कदाचित असं वाटलं नसेल की काप दापोली सारख्या एका लहानशा गावामध्ये 13 अपत्यांनंतर आंबेडकरांच्या घरामध्ये हे 14वं अपत्य जन्माला येतं आणि ते जन्माला आल्यानंतर हे अपत्य इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जगाला गवसणी घालतं. मला असं वाटतं ही बाबासाहेबांची गोष्ट ही कुठल्या एका समाजाची नाहीये, ही कुठल्या जातीची नाहीये, ही गोष्ट संघर्षाची आहे, ही गोष्ट त्यागाची आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्यातलं जे आज 2-3 प्रसंग मला तुम्हाला सांगायचे आहेत, ते प्रसंग इतके महत्वाचे आहेत. कुठल्याही पातळीवरती, कुठल्याही वयातल्या, कुठल्याही काळातल्या, कुठल्याही पिढीनं त्याचं अनुकरण करावं असं आहे. कारण मी आपल्याला म्हणालो तसं वडिलांचा जो विद्याव्यासंग होता रावजी आंबेडकरांचा, तो लहानपणापासून बाबासाहेबांनी जपला आणि तो जपल्यानंतर बडोदा नरेश म्हणजे सयाजीराव गायकवाडांकडनं त्यांना आमंत्रण आलं आणि सयाजीराव गायकवाडांकडनं आमंत्रण आल्यानंतर बाबासाहेबांना परदेशात जायची संधी मिळाली. आता हा काळ असा आहे की साधारणपणे त्या काळातल्या त्या समाजात जन्माला आलेल्या एका मुलानं मुंबई विद्यापीठात एल्फिस्टन सारख्या कॉलेजमध्ये BA पदवी प्राप्त करणं ही अत्यंत चर्चेची आणि कौतुकाची गोष्ट झाली असती. अशा काळात बाबासाहेब 15-20 पावलं पुढे गेले, काळाच्या पुढे गेले, समाजाच्या पुढे गेले आणि तत्कालीन प्रतिष्ठित समाज जो मानला जायचा विद्याव्यासंगी समाज, त्या विद्याव्यासंगी समाजा इतकं किंवा त्याच्याही काकणभर पुढे जाण्याचं धारिष्ट्य बाबासाहेबांनी दाखवलं. ते फार महत्वाचं आहे. काय एल्फिस्टन कॉलेजमधनं BA पदवी प्राप्त केल्यानंतर जेव्हा त्यांना परदेशामध्ये जाण्याची संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करत बाबासाहेबांनी अमेरिका आणि लंडन या 2 देशांमधनं शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाचा फायदा असा झाला की 5 पदव्या बाबासाहेबांनी त्या काळात परदेशात जाऊन 5 पदव्या आत्मसात केल्या. मला चिकाटीची कमाल वाटते. पैसा नव्हता. त्यांच्या आयुष्यातला एक विलक्षण प्रसंग असा आहे, मुंबईला चाळीत जेव्हा ते राहायचे तेव्हा आर्थिक चणचण इतकी होती की त्या चाळीमध्ये एक त्यांच्याबद्दल चांगला विचार करणारी, त्यांचं भलं व्हावं असा विचार करणारी एक फळवाली अचानक तिथे आली. त्यांचं लग्न झालेलं होतं, विवाहबद्ध होते ते. आणि रमाबाईंना आश्चर्य वाटलं की एक कोणीतरी अशी फळवाली येते आणि ती फळवाली आल्यानंतर आपल्या घरापुढे अचानक एक टोपलं ठेवून जाते. त्या टोपल्यामध्ये एक धोतर जोडी आहे आणि त्या धोतर जोडीसोबत 150 रुपये ठेवलेले आहेत. मी ही गोष्ट तुम्हाला या काळातली सांगतोय. 150 रुपये आज कदाचित तुम्हाला मोलाचे वाटणार नाहीत, महत्वाचे वाटणार नाहीत, पण ही गोष्ट अशा काळातली आहे मित्रांनो की ते 150 रुपये त्या काळात सोन्याचा भाव साधारणतः एक 4-5 रुपये तोळा असावा किंवा त्याही मागे पुढे. अशा काळात 150 रुपये एक कुठली तरी बाबासाहेबांवरती जीव लावणारी एक फळवाली येते आणि तिला असं वाटतं की हा मुलगा मोठा झाला पाहिजे, या मुलानं काहीतरी विलक्षण केलं पाहिजे आणि ह्या मुलानं जगाला गवसणी घातली पाहिजे, आकाशाला गवसणी घातली पाहिजे. अशी माणसं त्यांच्या आयुष्यात आली हो. इतकी आर्थिक चणचण होती. बाबासाहेब त्यांच्या मित्रांना म्हणजे लंडन मधल्या मित्रांना असं म्हणायचे की मला लवकर घरी गेलं पाहिजे.
म्हणजे जो काय थोडाफार पैसा होता त्यांच्याकडे, एकदा तर त्यांना परत यायला लागलं, भारतात पैसा जमवायला लागला आणि पुन्हा आपलं शिक्षणाचं ध्येय पूर्ण पूर्ण करण्यासाठी ते विलायतीमध्ये गेले. मित्रांनो, ते असं म्हणालेले आहेत की माझ्या आयुष्यामध्ये मला घरी गेलं पाहिजे, मला घरच्यांसाठी पैसा पाठवला पाहिजे आणि तो पैसा पाठवत असताना मला माझा विद्याव्यासंग पूर्ण करायचा आहे, मला पुस्तकं विकत घ्यायची आहेत, अशी परिस्थिती. त्यामुळे मला आयुष्यात चैन करण्याला वेळच नाही. एक माणूस ज्याला आज आपण, ज्याची जयंती आपण साजरी करतो, ज्याला आपण हृदयस्थानी मानतो, ज्याला आपण भारताच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये स्थान दिलेलं आहे, असा माणूस आम्हाला हे सांगतो की मला आयुष्यात चैन करायला वेळ नाही. बाबासाहेबांचं हे वाक्य मला असं वाटतं त्यांच्या अनुयायांनी काळजावर कोरलं पाहिजे. ज्या ज्या माणसांना बाबासाहेब आपलेसे वाटतात, प्रत्येकाला ते वाटायला पाहिजे, पण त्यांनी सगळ्यांनी बाबासाहेबांचं हे वाक्य काळजावर कोरलं पाहिजे की माझा विद्याव्यासंग आणि माझ्या समोरची ध्येय इतकी मोठी आहेत की मला आयुष्यात चैन करायला वेळ नाही. मला आठवतात ते सगळे प्रसंग त्यांच्या चरित्रकारांनी लिहिलेले की पहाटे एक माशाचा तुकडा, त्याच्यानंतर एक पावाचा स्लाइस बाबासाहेब खायचे आणि माशाचा तुकडा आणि पावाचा स्लाइस खाऊन बाबासाहेब लायब्ररीत जायचे आणि त्या ग्रंथालयामध्ये 14 तास बाबासाहेब अभ्यास करायचे. बौद्धिक ताण प्रचंड येतो. जी माणसं विद्याव्यासंगी आहेत त्यांच्या लक्षात येत असेल की केवळ शारीरिक श्रमानी जसं आपलं शरीर थकतं तसे बौद्धिक श्रम आपल्याकडनं घडतात आणि त्या बौद्धिक श्रमांनंतर पण एक प्रकारचा असह्य त्रासलेपणा जाणवतो. त्यातला आनंद असतोच, पण तरी सुद्धा ती सुद्धा एक्झॉस्ट करणारी गोष्ट असते. तो बौद्धिक ताण मनामध्ये साठवून जेव्हा संध्याकाळी पुन्हा घरी यायचंय, ते घरी आल्यानंतर आपल्या मित्रांकडनं मिळालेले पापडाचे तुकडे भाजायचे किंवा तळायचे आणि ते पापडाचे तुकडे खाऊन रात्र काढायचे. ही बाबासाहेबांच्या त्यागाची आणि संघर्षाची जी गोष्ट आहे ना, म्हणून त्यांनी जे सांगितलंय की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दुर्दैवानं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा याबद्दलच्या गोष्टी उलट्या पालट्या करून आपल्याला सांगितल्या जातात. अर्थात आत्ताचा प्रवाह फार वेगळा आहे, मला त्याच्याबद्दल भाष्य करायचं नाही. मी अनेकदा ते भाष्य केलंय, कारण नव्या पिढीनं किंवा बाबासाहेबांना मानणाऱ्या सध्याच्या पिढीनं पूर्ण बाबासाहेबांच्या विचारांचं काय केलंय याबद्दल मी फारसं बोलणार नाही. पण ही जी परिस्थिती आहे, ज्या महामानवाला आज आपण डोक्यावर घेतोय, त्या महामानवाची एका वेळच्या जेवणाची भ्रांत असायची. त्याला माशाचा तुकडा आणि पावाचा तुकडा खाऊन 13 तास अभ्यास करायला लागायचा आणि त्या 13 तासांच्या अभ्यासानंतर पुन्हा एकदा रात्री पापडाचे तुकडे खाऊन रात्र काढायला लागायचे आणि नवा दिवस सुरू करायला लागायचा. ही गोष्टच संघर्षाची आणि त्यागाची आहे आणि हा त्याग काकणभर जरी आजच्या पिढीनं किंवा ज्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची लालसा आहे, उर्मी आहे, त्या उर्मी असलेल्या पिढीनं अंगभूत बाणवला पाहिजे असं माझं मत आहे. ह्या सगळ्याच्या गोष्टी बाबासाहेबांच्या चरित्रातल्या करणाऱ्या आहेत. म्हणजे कुठल्या तरी महाराजांकडनं आपल्याला शिष्यवृत्ती मिळते आणि ते असं म्हणतात की माझ्याकडे तो वेळ कमी आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या पत्नीला लिहिलेलं एक पत्र आहे आणि त्या पत्रामधलं एक फार हृदयस्पर्शी वाक्य आहे. जेव्हा जेव्हा ते वाक्य मी वाचतो तेव्हा भारावून जातो मी अक्षरशः. बाबासाहेबांनी आपल्या पत्नीला लिहिलेलं वाक्य आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की मुळात लोकांना असं वाटतं की मी इथे लंडनला आहे, विलायतेमध्ये आहे, म्हणजे मी चैन वगैरे करत असेल, पण मी मुळात सुखासीन माणूसच नाही. जीवनातली सुख मला आकर्षित करत नाहीत. बाबासाहेब म्हणतात की आज आपला प्रत्येकाचा झगडा हा ते सुख प्राप्त करण्यासाठी आहे. बाबासाहेबांसारखा माणूस आम्हाला सांगतो की जीवनातली सुख मला आकर्षितच करत नाहीत. माझा सगळ्यात जवळचा साथीदार किंवा सवंगडी कोण आहे तर माझी पुस्तकं हे माझे साथीदार आहेत आणि मला माझ्या बायका मुलांपेक्षा, माझ्या कुटुंबापेक्षा माझी पुस्तकं प्रिय आहेत. मला असं वाटतं की हे असे बाबासाहेब आम्ही उलगडलेत का? अनेकदा त्या काळामध्ये मला आपल्याला सांगू देत थोडंसं मोकळेपणाने की ही जी मुलं त्या काळात लंडनला जायची, भारतातनं विलायतेत जायची, ह्या सगळ्या मुलांच्या पालकांपुढे एक भीती असायची की इथे भारतीय समाज व्यवस्था जरासा बुजरेपणा आणणारी, जराशी मर्यादांची चौकट घालून देणारी आहे, पण लंडनमध्ये तशातला भाग नाही. अत्यंत खुली आणि मोकळ्या विचारांची मुलं तिथे आहेत, मुली सुद्धा आहेत. आणि अशा काळात भारतातनं तिथे गेलेली मुलं ही कुठेतरी त्यांचा पाय ढासळेल की काय, पाय कुठेतरी सरकेल की काय, किंवा वाकडं पाऊल पडेल की काय याची शक्यता, आणि मग ती मुलं चैनबाजीमध्ये अडकतील किंवा स्वतःच्या आयुष्याला एक वेगळं वळण देतील, अशी भीती असताना बाबासाहेबांच्या आयुष्यात काय घडलं?
बाबासाहेबांच्या आयुष्यातला प्रसंग त्यांच्या चरित्रकारांनी असं लिहिलंय की विलायतेला ते गेले सुरुवातीला, आणि अर्थात जरी दलित समाजामध्ये आणि ती सगळी पार्श्वभूमी असली तरी सुद्धा त्यांचं राहणीमान अत्यंत उत्तम, म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटणार नाही, अतिशय कुरळे केस, त्यांचे देखणा चेहरा, असं सगळं एक भारदार व्यक्तिमत्व जेव्हा तिथे कॉलेजमध्ये जात होतं तेव्हा असेल ना, कदाचित काही ललना त्यांच्यावरती भाळल्या असतील, पण त्यांच्या चरित्रकारांनी असं लिहिलंय की ते अवतीभोवतीचं सगळं भाळणारं वातावरण बघून एक 6 महिन्यात बाबासाहेब संकोचले आणि त्यांना असं वाटलं की अरे नाही, ह्या वातावरणासाठी आपण जन्माला आलेलो नाही आहोत. जी तारुण्य सुलभ आकर्षणं ज्या वयात होतात, व्हायला हवीत, त्यापासनं स्वतःहून स्वतःला आक्रसून घेणं हे बाबासाहेबांना मुलाचं वाटलं, आणि त्यांनी असं सांगितलंय की ह्या चैनीत मला अडकून पडायचं नाही, मुळात व्यक्तिगत सुखासाठी माझा जन्म झाला नाहीये, मला माझ्यासाठी करता करता मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, असं म्हणून सुरुवातीचे 6 महिने जी काही ती चैनबाजी बाबासाहेबांच्या जवळ आलेली होती तिला स्वतःच्या हाताने त्यांनी दूर लोटलं आणि स्वतःला त्या त्यागामध्ये पुन्हा एकदा जखडून टाकलं. मला ही गोष्ट फार सुंदर वाटते. त्यांनी त्यांच्या एका मैत्रिणीला लिहिलेलं पत्र आहे, आणि त्या पत्रातलं वाक्य आहे की ते तिला असं म्हणतात की सेक्स हॅज नो प्लेस इन माय लाईफ. म्हणजे त्या काळामध्ये तत्कालीन भारतातनं सगळी विलायतेला गेलेली तरुण मुलं या सगळ्या मायाजालांमध्ये कदाचित अडकत असावीत. अशा काळात बाबासाहेबांचं हे वाक्य मला असं वाटतं काळजावर कोरून ठेवणार आहे. ती जी शिक्षणाची त्यांची भूक आहे, त्यांना मिळालं नसतं का? त्यांनी ठरवलं असतं तर अशा अनेक प्रलोभनांमध्ये बाबासाहेब अडकू शकले असते ना. पण तरी सुद्धा आपल्या समोर असलेल्या प्रलोभनांना स्वतःच्या हाताने दूर जा असं सांगण्यामध्ये जी एक मॅच्युरिटी लागते, जो एक समजूतदारपणा आणि जो एक शहाणपणा लागतो, तो शहाणपणा आपण बाबासाहेबांकडनं मला असं वाटलं घेतला पाहिजे. त्यांनी असं लिहिलंय अनेक ठिकाणी की मी विवाहित आहे, मला 2 मुलं आहेत, पण माझ्या कुटुंबात मन लागत नाही, मला माझी पुस्तकं महत्वाची वाटतात, माझ्या व्यक्तिगत गोष्टींपेक्षा मला माझा समाज मोठा वाटतो. आणि जेव्हा माणूस हे आपले पण स्वतःच बाजूला सारतो आणि समाजाचा विचार करतो, तेव्हा मला असं वाटतं शतकानुशतकांमधनं एखादा बाबासाहेब जन्माला येतो आणि एखादा बाबासाहेब घडतो ज्याचं आपण फक्त अनुकरण करू शकतो. हा जो बहुसंख्य समाज बाबासाहेबांना मानणार आहे, त्यांनी या गोष्टींचं, म्हणून की ते कायदे पंडित होते, ते कायदे तज्ज्ञ होते आणि संविधानाचे निर्माते होते, ह्या झाल्या त्यांच्या कारकिर्दीच्या बाजू, पण एक माणूस म्हणून त्यांचं हे जे वेगळेपण आहे ना, ही जी त्यांच्या संघर्षाची गोष्ट आहे, ही जी त्यागाची गोष्ट आहे, ही त्यागाची गोष्ट मला फार आपलीशी वाटते, मला फार महत्वाची वाटते. आणि आज ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायला लागली. कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही वयोगटामध्ये कसलीही बंधनं बाजूला टाकून बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर त्यांचा हा त्याग आणि त्यांचा हा संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे. त्या संघर्षातनं बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व फुललेलं आहे, ते उमललेलं आहे. ते काकणभर जरी आज आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मला असं वाटतं की बाबासाहेबांना ती एक वेगळी आदरांजली ठरेल. बाबासाहेब जिथे असतील तिथनं ते म्हणत असतील की खरंच मला मानणाऱ्या समाजाने, मला मानणाऱ्या माणसांनी तरी किमान माझा हा विद्या व्यासंग जपला पाहिजे. त्यांच्या ह्या त्याग करण्याची तयारी नसते. माणसांना मोठं व्हायचं असतं पण त्याच्यासाठी संघर्ष जो करायला लागतो तो संघर्ष करण्याची लोकांची तयारी नसते. बाबासाहेबांकडनं तो संघर्ष शिकला पाहिजे. बाबासाहेबांच्या त्या त्यागाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? असे हे निराळे बाबासाहेब कसे वाटले? तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला माहिती होत्या का या गोष्टी? आणि या गोष्टी जास्तीत जास्त तरुण पिढीपर्यंत पोहोचवा ही विनंती करतो आणि बाबासाहेबांना पुन्हा एकदा आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा भाग करावासा वाटला. असे अनेक महापुरुषांच्या आयुष्यातले निराळे पैलू घेऊन तुमच्या पुढे मी येत असतो आणि म्हणूनच देव, देश आणि धर्म याबद्दलच्या अपडेटसाठी माझं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा आणि फेसबुक, इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावरती सुद्धा मी बोलत असतो. वेगवेगळ्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. हे निरूपण आवडत असेल, हे विवेचन आवडत असेल आणि संपर्कात राहावं असं वाटत असेल तर, आणि आणखी काही वेगळे विषय तुम्हाला माझ्याकडनं ऐकायचे असतील तर ते वेगळे विषय कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवत जा. मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचतो. तुमचे सकारात्मक प्रतिसाद बघून मला आनंद होतो. भेटूया असाच एक नवीन विषय, वेगळा विषय घेऊन पुढच्या भागामध्ये. तोवर नमस्कार.